सो आज आपण बघतोय आपला नोव्हेंबर महिन्याचा आपला पी-एन-एल. जर तुम्हाला माहिती असेल, डेली ट्रेडिंग करतच असाल तर हा महिना किती हार्ड होता, किती वाईल्ड होता हे तुम्हाला माहितीच असेल. सो आपला नोव्हेंबर मंथचा परफॉर्मन्स कसा आहे तो बघूया. किती पर्सेंटेज आपण आपल्या कॅपिटलवर गेन केलेत तर ते बघूयात. तर त्या अगोदर हा आहे आपला यूट्यूब चॅनल कोकणी ट्रेडर ओंकार. यामध्ये तुम्ही बघाल तर मी बरेचसे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. तर एक तुम्ही व्हिडिओ बघितला थोडा तरी तुम्हाला काहीतरी नक्कीच शिकायला मिळेल. आणि हा आहे आपला इंस्टाग्राम चॅनल. हे आपलं युजर नेम आहे कोकणी ट्रेडर ओंकार. आणि इथे सुद्धा जे आपले मी डेली ट्रेड्स घेतो त्याचे मी इथे अपडेट्स देत असतो. बिकॉज व्हिडिओ आपण डेली बनवू नाही शकत. सो मी स्टोरीला वगैरे माझे डेली ट्रेडचा रिझल्ट काय असतो तर तुम्ही मेन्शन करतो. त्यानंतर बघाल तर हा आहे आपला टेलिग्राम चॅनल. याच्यावरती मी माझे जे लाईव्ह ट्रेड्स मी घेतो डेली ते मी ते शेअर करत असतो. आणि ट्रेड झाल्यानंतर त्याचा रिझल्ट काय आहे तो सुद्धा मी इथे शेअर करतो. तर नोव्हेंबर जो आपला मंथ आहे तो आपला कसा गेला बघूयात. तर मी इथे माझ्या पी-एन-एलचा कन्सोलचा मी माझा इथे स्क्रीनशॉट शेअर केलाय. इथे 1 नोव्हेंबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 म्हणजे एका महिन्याचा आपला पी-एन-एल स्टेटमेंट आहे. तर इथे बघू शकता ग्रीन आपलं प्रॉफिटमध्ये आहे, ग्रीनमध्ये अमाऊंट वाईज मी हाईड केलंय. तर हे आहेत आपला इथे तर तुम्ही बघितलं तर हे आहेत प्रत्येक दिवस. आणि हा जो प्रत्येक दिवस आहे स्टार्टिंग पासून कोणत्या दिवशी प्रॉफिट झाला, कोणत्या दिवशी लॉस झाला, हे सगळं इथे तर ते मी ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती ट्रेड शेअर केलेत. तर तुम्ही इथे जाऊन चेक करू शकता की कोणत्या दिवशीचा काय रिझल्ट आहे तो. तर आता इथे मी मेसेज टाकलाय की आय हॅव अचीव 4% प्रॉफिट ऑन अवर कॅपिटल इन दिस नोव्हेंबर मंथ. मार्केट वॉलेटाईल अँड अनस्टेबल असून सुद्धा, बिकॉज मार्केट यामध्ये खूप गॅप अप, गॅप डाऊन्स किंवा साईडवेज किंवा डाऊन ट्रेंड वगैरे खूप काय काय चालू होतं. सो अनस्टेबल होता हा मंथ. सो असा माझा मेसेज आहे. तर इथे खाली प्रॉफिटमध्ये राहायचं एकच स्ट्रॅटेजी आहे, ती म्हणजे डिसिप्लिन. आणि इथे खाली टाकले सर्व ट्रेड आपण ग्रुपवरती ऑलरेडी शेअर केलेले आहेत, तेही लाईव्ह मार्केटमध्ये. म्हणजे याच्यामध्ये हे जेवढेही तुम्ही ट्रेड बघताय ते मी ते ऑलरेडी सगळे शेअर केलेले आहेत. एंट्री एक्झिट वगैरे सगळं इथे ऑलरेडी शेअर केलेलं आहे. आणि स्विंगमध्ये या महिन्यात जास्त काही ट्रेड झाले नाही बिकॉज ऑफ मार्केट कंडिशन. बिकॉज आपण स्विंगमध्ये या महिन्यात काहीच ट्रेड केले नाही, खूप कमी ट्रेड केलेत. बिकॉज मार्केट कंडिशन बघाल तर तुम्हाला ही माहितीच आहे, खूप वाईल्ड मुवमेंट होता. सो आपण स्विंगमध्ये या महिन्यात तर काहीच केलेलं नाही. सो बघायचं झालं तर आपण बघूयात की सर्व दिवस आपण नाही बघणार बिकॉज खूप मोठा व्हिडिओ येईल. तर आपण याच्यामधले काय काय दिवस बघूयात. आणि इथे जर तुम्ही बघाल तर आपले जे प्रॉफिट आहेत ते आपले 7 दिवस आहेत आणि जे लॉसेस आहेत ते 4 दिवस आहेत. ते जर तुम्ही बघितलं, मोठे डॉट म्हणजे मोठा प्रॉफिट, मोठा रेड म्हणजे मोठा लॉस. बट इथे बघितलं तुम्ही तर लॉस आपला खूप छोटा आहे. ग्रीन डॉट्स खूप मोठे आहेत इथे बघाल तर, आणि जे रेड आहेत ते खूप छोटे आहेत. म्हणजे काइंड ऑफ ब्रेक इव्हन किंवा खूप स्मॉल लॉसेस आहेत आपले हे. आणि ग्रीन आहेत ते आपले मोठे प्रॉफिट्स आहेत. जर बघायचं झालं तर आपण थोडं स्टार्टिंग पासून बघूयात. इथे वॉलेटाईल मार्केट वगैरे होतं. सो इथे आपला कोणताच ट्रेड झाला नव्हता. आपला जो ट्रेड झाला होता तो 7 नोव्हेंबरला झाला होता. ही आपली लेवल होती. आणि त्याच्यानंतर जर इथे बघितलं तर रिझल्ट होता. आणि इथे बघितलं तर 120 पॉईंट्स कॅप्चर. आणि हे आपला जो ब्रोकरचा आपला ऑर्डर बुकचा स्क्रीनशॉट आहे. 401 एंट्री, 520ला एक्झिट, म्हणजे 120 पॉईंट्स आपण कॅप्चर केले. जो तुम्ही इथे ग्रीनचा डॉट जो मोठा प्रॉफिट बघितला तो. सो असेच आपले सगळे मोठे प्रॉफिट्स आणि खूप छोटे छोटे लॉसेस आहेत. त्याच्यानंतर जर बघायचं असेल तर आपण वरती गेलो तर त्याच्यानंतरचा जो आपला ट्रेड झाला होता तो मला वाटते 11च्या आसपास. इथे सुद्धा बघाल तर व्यू बुलिश होता. मी इथे टाकलं तर व्यू बुलिश एंट्री टेक आणि 51,600 वगैरे. त्याच्यानंतर सुद्धा आपण इथे जो बँक निफ्टीमध्ये मूव कॅप्चर केला होता तो 211 पॉईंटचा होता. आणि प्रीमियममध्ये आपण जे पॉईंट्स बुक केले होते तो ते 111 पॉईंट. सो हे जे सर्व ट्रेड्स आहेत ते आपण शेअर केले होते. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर काल सुद्धा आपण इथे सुद्धा आपण मी एक लेवल पाठवून दिली होती इथे सुद्धा. त्याच्यानंतरचा जो ऑर्डर बुक मी माझा शेअर केला होता. त्याच्यानंतर मी माझं टार्गेट शेअर केलं होतं आणि टार्गेट हिट झाल्यानंतर सुद्धा मी ते अपडेट केलं होतं. आणि हे काही आपले स्विंग ट्रेड्स आहेत ते सुद्धा मी जे मी बिल्ड केले होते तर ते सुद्धा मी अपडेट केले आहेत. सर हा आपला नोव्हेंबर मंथचा
स्टेटमेंट होता की आपण कसा गेन केलाय किंवा आपले किती ट्रेड झाले किंवा त्या ट्रेडचा काय रिझल्ट होता, हे ऑलरेडी आपण ग्रुपवर शेअर तर केलंच आहे. आणि यामध्ये बघाल तर जेव्हा स्टार्टिंग चे जे 1 किंवा 2 वीक आहेत तेव्हा आपण ऑप्शन्समध्ये ट्रेड करत होतो. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जे चेंजेस झाले, लॉट साईज वगैरे असेल, तर जी व्हॉलॅटिलिटी आहे ती आपल्याला फेस करायची नव्हती. सो आपण थोड्या दिवसासाठी आपण इक्विटीमध्ये आपण ट्रेडिंग स्टार्ट केली होती. सो हे जे आहे ते सर्व इक्विटीचा परफॉर्मन्स आहे आणि जो स्टार्टिंगचा जो परफॉर्मन्स आहे तो आहे आपला ऑप्शनचा. सो त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे जर आपल्याला जर ग्रीनमध्ये राहायचं असेल तर 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर त्या म्हणजे आहे जसं की डिसिप्लिन असतो. तर आपण काय फॉलो करतो, तर मी पर्सनली फॉलो करतो की माझा दिवसाला एकच ट्रेड असतो. एक ट्रेड झाला की मी माझी ट्रेडिंग क्लोज करतो. इथे मी पोझिशन बुक सेंड करतो संध्याकाळी, बिकॉज इथे तुम्ही दुसरा कोणताच ट्रेड बघणार नाही, एकच ट्रेड होतो. त्याच्यानंतर मी ट्रेडिंग क्लोज करतो. आणि दुसरा रूल झाला माझा, मी दिवसाला फक्त 1%च रिस्क घेतो. त्याच्यानंतर रिस्क रिवॉर्ड रेशो मी स्ट्रिक्टली फॉलो करतो. रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय, प्रॉफिट मोठा आणि लॉस खूप छोटा. आणि त्याच्यानंतर बघितलं तर आपली सायकोलॉजीवर आपण आपली पकड तर आहे. सो अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रॉफिटेबल राहण्यास हेल्प करतात. आणि जे रिस्क रिवॉर्ड रेशो किंवा जे सायकोलॉजिकल पॉईंट्स आहेत त्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही 1-2 वीकमध्ये मी पोस्ट करून देईन. सो असा होता आपला नोव्हेंबरचा परफॉर्मन्स. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.